मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेची पुण्यामध्ये होळी करण्यात आलेली आहे। ओबीसी संघटनांकडून सगळे सोयरे अधिसूचनेची होळी करण्यात आली आहे। सगळे सोयरेची अधिसूचना रद्द करा अशी मागणी ही ओबीसी संघटनांनी केलेली आहे। ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी पुण्यामध्ये मंगेश ससाणे यांचं उपोषण सुरू आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला ससाणे यांचं उपोषण सुरू आहे। 5 दिवस झाले तरी सुद्धा सरकारकडून दखल न घेतल्यानं सगळे सोयरे अधिसूचनेची होळी केली जाणार आहे। ही दृश्य आपण बघतोय। सगळे सोयरे अधिसूचनेची होळी पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्याची ही दृश्य आहेत। मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेची पुण्यामध्ये होळी करण्यात आलेली आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। आपल्या सोबत पुण्यातून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमकी या सगळ्या आंदोलकांची भूमिका आहे, काय मागणी आहे? मराठा आरक्षणासाठीच्या सगळे सोयरे अधिसूचनेची होळी करण्यात आली आहे। पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला आंदोलन सुरू आहे। ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी या ठिकाणी ही होळी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण बघतोय महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे, ज्यामध्ये सगळे सोयरे असलेला उल्लेख आहे। आणि याच अधिसूचना ज्या आहेत त्या जाळल्या जात आहेत। या अधिसूचनांची होळी केली जाते। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कशासाठी म्हणून, कोणत्या मागण्यांसाठी म्हणून या सगळे सोयरे जो अध्यादेश आहे त्याची जी होळी केली जाते, काय नेमकं कारण आहे ते जाणून घेणार आहोत आपण। मला सांगा, काय नेमका तुमचा हेतू आहे? अशा पद्धतीने तुम्ही ही जी सगळे सोयरे अधिसूचना आहे ती जाळता? ह्या सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेमध्ये आमच्या ओबीसी बांधवांचं अस्तित्व संपवण्यात आलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही आज या जीआरची होळी करत आहे। गेल्या 5 दिवस, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, तरी देखील सरकार या ठिकाणी आलेलं नाहीये। अरे कशासाठी? तुमच्याकडे आता लोकसभेच्या इलेक्शन झाल्या। लोकसभेच्या इलेक्शनला 48 खासदारांपैकी 32 खासदार तुमचे आहेत। 26 खासदार मराठा समाजाचे असून 6 कुणबीवर लढलेले आहेत। 32 खासदार तुमचे असताना देखील तुम्ही म्हणताय की तुम्ही मागासलेले आहे। अरे आमच्या भटक्या विमुक्तांना मेल्यानंतर स्मशानभूमी नाही, आणि तुमच्याकडे करोडीची तुमच्याकडे दूध संघ तुमचे, सगळं तुमचं कारखाने तुमचे, बँका सगळ्या तुमच्या, सगळं तुमचंच आहे। सरकारमध्ये पण तुम्हीच आहेत, आणि तरी देखील तुम्हाला आमच्या ताटातलं पाहिजे। अरे ह्या 18 पगड जातींना घेऊन जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांनी कधी असा अन्याय करून दुसऱ्याच्या ताटातलं घेऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला? जे आंदोलन करताय त्यातल्या प्रमुख नेमक्या काय मागण्या आहेत? कुठल्या गोष्टींवर तुमचा आक्षेप आहे? सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना त्यांनी काढलेली आहे ती त्वरित त्यांनी रद्द करावी, ती आम्हाला मान्य नाहीये। त्याचप्रमाणे जे खोटे दाखले त्यांना दिले जात आहे स्पेशल याच्यामध्ये, जर आपल्याला जर जातीचा दाखला काढायचं म्हटलं आणि जर तो खोटा दाखला काढला तर 2 ते 6 वर्षापर्यंत अटक केलं जातं। आणि ह्यांना तर फक्त ह्यांनी सांगितलं की हा माझा नातेवाईक आहे, त्यांनी सांगितलं तो माझा नातेवाईक आहे, तरी ह्यांना दाखले देण्याची प्रोसेस चालू आहे। 54 लाख दाखले आतापर्यंत त्यांनी दिलेले आहेत। आपण बघतो वेगवेगळे मुद्दे आहेत ज्यामध्ये हरकती घेतल्या जात आहेत। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? हा सगळा जो या ठिकाणी उपोषणाचा आंदोलनाचा घाट घातला जातोय, काय म्हणणं आहे, काय मागणी? हे होण्याचं सगळं कारण म्हणजे शासनाने पहिला महाराष्ट्राची जनगणना केली पाहिजे। जनगणना होत नाहीये, त्याच्यामुळे दिवसेंदिवस हे प्रॉब्लेम वाढत गेलेले आहेत। आणि कुठल्याही परिस्थितीत सगळे सोयरे हा जो एकच विषय कारण नसताना जरांगे पाटलांनी लावून धरलेला आहे, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा विरोध नाहीये। आता त्यांना EWS मार्फत सुद्धा त्यांना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे। अजून त्यांना जर काय पाहिजे असेल तर शासनाने वेगळा कायदा करावा आणि त्यांना आरक्षण द्यावं। परंतु मोठा भाऊ म्हणून लहान भावाच्या ताटातलं हिसकून खाणार असेल तर आम्ही ते होऊन देणार नाही। बघतोय की विरोध केला जातो, वेगळ्या स्वतंत्र ज्या मागण्या त्या मांडल्या जातात। बघावं लागणार आहे सरकार कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलनाकडे बघतोय, काही प्रतिसाद देतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात त्यामुळे आता या सगळ्यावरती सरकार कशा पद्धतीने रिॲक्ट होणार हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।